नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 9, 10, 11 जून 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अतिवृष्टी तर काही भागात ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मुसळधार हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकवान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे। तर हा बदल मागील 24 तासांमध्ये कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशाचा परिसर या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून हा कमी दाबाचा पट्टा 9 आणि 10 जून 2024च्या दरम्यान दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा, सांगली या भागामध्ये सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर काही भागात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे। 9, 10, 11 जून 2024 या तारखेला। तसेच बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय आहे। त्यामुळे मान्सून लवकरच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होऊन ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। त्यापूर्वी 9, 10, 11 जून 2024चा महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पावसाची शक्यता, तर कोणत्या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी जोरदार अतिवृष्टी तर तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज राहील। जसे पारसेम, ऑलरोना, औरोस, बंडा, सावंतवाडी, महापण, कुडल, वैगणी, पोईपकासल, मालवण या पट्ट्यामध्ये अतिवृष्टीचा अंदाज राहील। आणि अंबुली, चांदगड, रामगड, कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, निठूर, गुंजी या बऱ्याच ठिकाणी जोरदार अतिवृष्टीचा अंदाज राहील। गोवा राज्यात ढगफुटी सदृश पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील। मोपासा, बिचेलम, पणजी, वास्को द गामा, तिक्सा, अलगोटे, कास्टल रॉक, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अजरा, नेसारी, अड्डाला, कुरणवाडी, सांकेश्वरा येथे अतिवृष्टीचा अंदाज राहील। गारगोटी, कापसी, निपाणी, जयनवाडी, सल्लगा, इस्पुर्ली, कागल आणि इचलकरंजी या भागात अतिवृष्टीचा अंदाज राहील। परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकरूड, ज्योतिबिल, किनी, कोडाली, कोल्हापूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात अतिवृष्टीचा जोर राहील। पश्चिम भागामध्ये पोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा आष्टा, सांगली, देसिंग, रामपूर, पलूस, नरसिंहपूर, इस्लामपूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी, शिरळ, मंगसुळी, कुडाची, रायबग, हिडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगीला ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। धागलपूर, बिलरजत, कानामडी, तिकोटा, विजयपूरला ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज असून तसे बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील। देसिंग, नागज, कुचलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे विटा, कानापूर, रामपूर, पलूस, नरसिंहपूर तसेच कराड, कडेगाव मुसळधार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। मेढा, उडाले इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना, पटण, अरळ, अरवाडे, सातारा, वसटपोट, मेढा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून माखनजन, सरवाडा, लोटे, चिपळूण, हेडवी, गुहागर, मारगाव, तांबे, लोटे, पाचपंढरी, कलसीत अतिवृष्टीचा जोर या भागात बघायला मिळणार आहे। मेढा, देवरा, मोल, दिक्सल, नांदल, फलटण, लाटे आणि रावडी, महाबळेश्वरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि मंदनगर, पोलादपूर, महाड, वर्धन, गोरेगावला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। श्रीवर्धन, देवीगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे।
आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लोणार, नांदल, फलटण, बराड, शिंगणापूर, बारामती, लुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकलूज, माळशिरस आणि पंढरपूर, शेतपल, अंगार, मोल, अरणगाव, कुरवाडी अतिवृष्टीचा जोर या भागात राहील। मंगळवेढा, मारवाडे, गेडी, चिंकी, सांगोळे या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील। कुरुळ, बेलाहाटी, मंगोळी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडकरी, अलूर, नळदुर्ग, होर्टी, मुष्टी या भागातही जोरदार अतिवृष्टीचा अंदाज राहील। उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी आणि तुळजापूरलाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। अरणगाव, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, परंडा, वांगी, केरन, खोंडेल, सेल्सियस, बिगवन, करमाळा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, मिरजगाव, जामखेड, काडा आष्टीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। राळेगाव, सुरेगाव, अहमदनगर, अहिल्यानगर, कुडगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पश्चिमेकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पारनेर, सुपे, बालवानी, टाकेडोकेश्वर, आले आणि अळकुटी, जुन्नर, ओतूर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेच घोडेगाव, माका, भगूर, पातळी, अमरापूर, भक्तापूर, दहेगावणी, बनास, नेवासा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। डवरी, देवळी, प्रवारा, वरवंडी, संगमनेर, अकोला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रीरामपूर, तालिकाभर, लोणी, शिर्डी, पलतांबा, जवळके, कोपरगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे उत्तर भागात जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आल्याने, बोरी, अळकुटी इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाडा, चाकण, खेड, पाबल, मलटण, कवटे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुनावले, आळंदी, सुसगाव, पुणे, लोणी, कालभोर, दायरी, सोनापूर, शिवापूर, सासवडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। जेजुरी मार्गावला मुसळधार स्वरूपात राहील। बोरशिरवळ इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाचा अंदाज रावडी, वाई, खंडाळा आणि अद्राकी लगत परिसर, देवरा, महाबळेश्वर इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसेच टाला, इंदापूर आणि रोहा, नागोठाणा, मुरुड-जंजिरा इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, पेंच, शिरोळ, खोपोली, कसमातलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कोकण विभागातील कर्जत, कुसर, पेठ, नरेल, आंबेगाव, वाडा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। कोकण विभागातही पावसाचा जोर वाढलेला असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, मिराबांदर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात वसई, विरार, सपाले, पालघर, बोईसर, वणेगाव, कासाकुरुड इकडे मध्यम हलका राहील। वाडा, परळी, इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, मुनगाव, वाडीवारे, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे समशेरपूर, नांदूर, शिंगोटे, तिरडे, डुबरे, पांडोर्ली, नाशिक, नागपूर, म्हसाक्रे, निफाड, लाडा, चर्सूल, शेवगा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागात लासलगाव, पाटोदा, ममदापूर, बारम, मनमाडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। वणी, डोडांबे, ओझर, कळवणला हलका राहील। चांदवड, सौदाने, मालेगाव, मालगाव, नांद्राणे, अंजन इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सटाणा, औटी, नामपूर, निमशेवडी, चिंचवे येथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे चोरवड, पिंपळणे, नवापूर, अंमली, कोकसाने, बोरचाक, धनोरा, अक्कलकुवा हलका पाऊस राहील। डोमकाई, दिवी, दुसाने आणि इकडे मध्यम स्वरूपात राहील। दिवी, दुसाने, टिटाणे, खरपाली, शहादा आसपासचा परिसर हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे बुडकी, सांगवी, सुले, शिरपूर, सिंदखेडा, जैतपूर, घोडी, साले, चिमठाणे, नांद्राणे इकडे मध्यम स्वरूपात राहील। तसेच कपंडे, नवारी, अंबळणे, धुळे, अरबी, बोकरूडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताई नगर, चोपडा, आव्हाड, हिरापुरा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। जामनेर, पाऊर आणि बडगाव, पाचोरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, साईगवन, चाळीसगाव, मुंबई, नांद्राणे, नांदगाव, अंबाला, कन्नड, हतनूरलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कालवड, ममदापूरलाही जोरदार स्वरूपात राहील। एलगोपा, देवगाव, फुलंब्रीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यताही श्री छत्रपती संभाजीनगर, सनवसी, पिंपरी, काचोड, पाचोड, लिंबे, जळगाव, धाकेपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर, बालम, टाकली या भागात राहील। आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेगाव, छोटा, आष्टी, परतूर, मठ्ठा, तानवाडी, ईश्वरनगर, काचोड, पाचोड, कोलापांगरी, जालना, बदनापूर या पट्ट्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर, दाभाडी येथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे।
बीड जिल्ह्याकडे बीड करकम भालगाव जांभळीला मुसळधार स्वरूपात राहील। परळी अंबेजोगाई घाट नांदुरा सिरसल सोनपेठला मुसळधार पावसाची शक्यता राहील। धाराशिवमध्ये लगतचा परिसर धारूर केज येलम चौसाला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। कळंब मासा तारकेटबोम पातुरखडा या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। एडशी पेठ कामेगाव धाराशिव परिभंग पाणेगाव बार्शी वडोला तांदवाडी तुळजापूर नलदुर्ग होर्टी या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा भाडा कोण घाटेगाव लातूर रेणापूर बरडापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि दक्षिण भागात भाटांची किल्लारणी औराद शहाजानी हलसी भालकी बीदर या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। उदगीर मोरकी रावणकोला हणेगाव जकाल अरुंदा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। देगुळ रुद्र मुखेडलाई मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे कवठा नरशी लोहा बुजुर्ग मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। गंगाखेड पालमला मुसळधार स्वरूपात राहील। परभणी जरी बोरी जिंतूर सेलू मट्टा परतूर आष्टी पाथरीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमतला जोर जास्त राहील। नांदेड भागाला अद्रापूर मुखेड पेटोंबरी खुणलवाडी धर्माबाद मध्यम हलका पाऊस राहील। आणि उत्तर पूर्व भागात आडगाव उमरखेड ढाकणी मोरसुंदी हिमायतनगर शिवानी जेवली इकडे मध्यम हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा हिंगोली कळमनुरी औंढा भागात राहील। इनापूर महागाव मोरलाई मध्यम हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड आणि मालेगाव परतूर महसूल मंगळूरपीर कर्जनाखेडा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मैकर डोंगाव मुसळधार स्वरूपात राहील। आणि लगतच परिसर घाटबोरी कुदनापूरला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिखली खेलवड गिरडा बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोठाला पिंपरी गव्हाली बाबरगाव आणि दिघी नांदुर्णा दासराखेड मुक्ताईनगरला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामत पलसी मासराखेड अंदुर्णा पातुर्डा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्यात अकोला बुरगाव मंजू आळंदा गोरेगाव बाळापूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच अमरावती जिल्ह्याकडे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। यवतमाळ नेर लाडके धारवा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील। जामोडा आणि घटंजी करंजी पांढरकवडा वणी कायलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील। रुई जवई अर्निद्या आणि साक्री चोंडी पुसतखंडा मागाव मावलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे आणि वडनेरला मध्यम हलका राहील। हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा आणि अरबी वडोणा लाडगड हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे। तर अमरावती जिल्ह्याकडे चांदूर धामणगाव रेल्वे अरबी वडोणा लाडगड हलका पाऊस राहील। बडनेरा अमरावती मोहजारी इकडे मध्यम स्वरूपात राहील। मूर्तिजापूर दर्यापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा अंजनगाव सुजी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर कमी राहील। मोर्शी काटी जळखेडा वरुड नरखेड आणि आष्टी तळेगाव या भागात हलका पाऊस राहील। आणि नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बुरीकोकटे दुतीवाडा कोडाली काटोल बुट्टीबोरी आणि तुळजापूर बारबडी वर्धा या भागात हलका राहील। नागपूर कामठी आणि वाघोली मौदा या भागातही हलका मध्यम राहील। पारशिवनी कामठी वडेगाव बिचवा घोटी अकोला इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा धर्मपुरी असोली कंधारी अकोला हलक्या सरींचा अंदाज आहे। दक्षिणेकडे जोर थोडा जास्त राहील। लखनी साकोली संग्रणी आडाईल गोतंगाव उमरेड पावनी भिवापूर खैरगावलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे देवरी सागरी टोळा आमगाव गोरेगाव लांजी तुमसर तिळा आणि रांजेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तुमसर गोबरवाई पाणी या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कोलेगाव बोनगाव कुरखेडा डेसिंग दिगुरी अरमोरीलाई मध्यम स्वरूपात राहील। चिरमुरा नाटीचौक मारवेला धनोरा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। राजोळी मूल सावली गडचिरोली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। चामोर्शी घोटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि मुलचेरा एटापल्ली गिरवाडा पराकोटलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सोनापूर शिरपूर बर्लापूर हलका पाऊस राहील। भद्रावती कुटवाडा मोरली चारगोपिके चिमूर ब्रह्मपुरी या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।